जहाँ से प्यारा है सबसे गुलिस्तान मागून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या उजव्या हाताला पुढे सरकायचे। मागून जे विद्यार्थी रॅलीत सहभागी होत आहेत त्यांनी आपापल्या उजव्या हाताला पुढे सरकून घ्यायचंय। दोन सिंह तोडली तरी सरकार यात्रेत सहभागी होताना ज्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी स्टेजवर यायचंय। भारत माता की जय। भारतीय त्यांनी डाव्या साईडला सरकून घ्या। भारतीय स्वतंत्र दिनाचा भारतीय स्वतंत्र दिनाचा भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। विद्यार्थ्यांचा जोश कमी पडतोय। सगळ्यांनी झेंडे हलवायचे। आपण जोरदार घोषणा द्यायचे। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। आपल्याला अशी संधी परत कधी मिळेल माहिती नाही। सगळ्यांनी हातात तिरंगा घेऊन जोरदार घोषणा द्यायची। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। भारतीय प्रजासत्ताक दिनाचा जय हो। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम वंदे मातरम। कॅप्टनच्या मागच्या साईडचे जे विद्यार्थी आहेत रॅलीचे त्यांनी उजव्या साईडला जायचंय। सर्वांनी शांतता। म्युझिक एक मिनिट बंद करा। चित्ररथावरचे सर्व जे विद्यार्थी आहेत ज्यांनी या ठिकाणी भारत मातेच्या प्रतिकृती आजच्या देखाव्याच्या माध्यमातून सादर केली त्या सर्वांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय। जी विद्यार्थिनी आमच्या बरोबर घोषणा देत होती इंद्रायणी महाविद्यालयाची पुढे ती मुलगी हातवर करा बरं। इंद्रायणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी तिने पुढे यायचंय घोषणा देण्यासाठी। ट्रॅक्टरवरचे सर्व विद्यार्थी पलीकडच्या रोडनी व्यासपीठावर यायचंय। चला भारत माता की जय। सर्वांनी जोरदार घोषणा द्यायची। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। जय जवान जय किसान। मी एक घोषणा देतो माझ्या मागे तुम्ही देखील घोषणा द्यायची। तिरंगा हमारी जान है। जोरात आवाज दिल्ली पर्यंत गेला पाहिजे। जाणार ना? मावळच्या सुपुत्रांचा आवाज दिल्ली पर्यंत तुमच्या माध्यमातून गेला पाहिजे। तिरंगा हमारी जान है। हिंदुस्तान की शान है। तिरंगा हमारी जान है। हिंदुस्तान की शान है। तिरंगा हमारी जान है। हिंदुस्तान की शान है। विद्यार्थ्यांची परत डान्स करायची इच्छा आहे का? परत गाणं लावायचंय का? सर्वांनी जोरात घोषणा द्यायची। भारत माता की भारत माता की सगळे डान्स करणार ना? कोण शांत बसणार नाहीये। भारत माता की
जय शिवाजी. सर्वांनी नागरिकांच्या विद्यार्थ्यांनी बोला सर्वांच्या झेंड्यावरती हात दिसला पाहिजे. भारत माता की, भारत माता की. सर्व मान्यवरांना विनंती आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. सर्व मान्यवरांना विनंती आहे सर्वांनी मागे यायचे. सर्व मान्यवरांना विनंती आहे सर्वांनी मागे यायचे. सर्व माग सर्व मान्यवरांना विनंती आहे सर्वांनी मागे सरकायचे. स्टेजवरील मान्यवर सर्वांनी मागे या. घर घर फिरायला या कार्यक्रमात हर घर फिरायला या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेरणावरती आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी निघालेली रॅली या ठिकाणी आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाला सर्व तळेगावातील नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, बंधू भगिनी सर्व बहुसंख्येने उपस्थित राहिलात. मी सर्वांचे या ठिकाणी सर्व तळेगाव नागरिकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आज या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी व्याख्यातित करण्यासाठी आदरणीय श्री धनंजयजी चंद्रात्रे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. सर्वप्रथम तळेगाव इंदुरिया तळेगावचे अध्यक्ष विनायक हेगडे या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतील. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. आजच्या या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून उपस्थित असलेले आजचे प्रमुख वक्ते सन्माननीय धनंजय चंद्रात्रे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सन्माननीय संजय दत्ता बाळाभाऊ वेगळे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोषभाऊ हरिभाऊ दाभाडे पाटील, त्याचप्रमाणे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, सर्व ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बंधू आणि बालमित्रांनो, आज या ठिकाणी तिरंगा यात्रा म्हणजे आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याकरिता आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. ही तिरंगा यात्रा यशस्वी करण्याकरिता इंद्रायणी महाविद्यालय, ऍडव्होकेट कोऑपरेन्स विद्या मंदिर, जैन इंग्लिश स्कूल, सह्याद्री इंग्लिश स्कूल, बाल विकास विद्यालय, सरस्वती शाळा, रामभाऊ पुरोलेकर, काव्य अकॅडमी, नगर परिषद ते उच्च माध्यमिक शाळेतले सर्व विद्यार्थी या ठिकाणी आपण उपस्थित झालो. त्यामुळे ते आपल्या सर्वांचे स्वागत करतो. त्याचप्रमाणे ही तिरंगा यात्रा यशस्वी करण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन, तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र, सन्माननीय श्रीकांतजी शेळगे यांच्यातर्फे अँब्युलन्स, त्याचप्रमाणे निलेशजी गराडे, सागरभाऊ हिरामन नेगडे, बरेश्वर मित्र मंडळ, राजेंद्र चौक मित्र मंडळ, विठ्ठल मंदिर संस्थान, त्याचप्रमाणे सागरबाई शाळा, चेतनबाई ओखवाल, रशीदबाई शिक्कालकर, वैभव कोतुळकर या सर्व मान्यवरांनी ही यात्रा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं. त्याबद्दल मी प्रथमतः सहर्ष स्वागत व त्यांचे सहर्ष आभार मानतो. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की. यानंतर या ठिकाणी जे आपले वक्ते आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. तो सन्मान या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळाभाऊ वेगळे आणि स्टेजवर असलेले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते यांना मी विनंती करतो की आपल्या ठिकाणी जे व्याख्याते आलेले आहेत धनंजयजी चंद्रात्रे यांचा या ठिकाणी सन्मान करावा, सत्कार करावा. सर्वांनी थोडं मागे सरकावं.
सर्वांना विनंती आहे आम्ही बोलण्यापेक्षा आपल्यातल्या एका मुलीने येऊन व्यासपीठावर 2 मिनिटं मनोगत व्यक्त करायचे. कुठल्याही एका मुलीने यावं आणि मनोगत व्यक्त करावं. थोडं मागे सरका. स्टेजवरील मुलं. सन्माननीय नगराध्यक्ष संतोष भाऊ दाभाडे, आपण वरती यायचंय. संतोष भाऊ दाभाडे. मागे सर का थोडं. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. स्वातंत्र्य दिनाचा पहिल्यांदा या ठिकाणी आपल्या 2 कन्या मनोगत व्यक्त करणार आहेत. नमस्कार, माझे नाव स्नेहा सतीश उंबरटे. मी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक 2. मी आज तुम्हाला जी तिरंगा यात्रा होती ती अतिशय सुंदरपणे साजरा झाली त्याबद्दल खूप आभार सगळ्यांचे. त्यांनी आम्हाला एवढ्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यासाठी सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. कांबळे अकॅडमीच्या माध्यमातून ज्यांनी मोठं स्वप्न मावळच्या मुलांना दाखवलं. बोलतो मी कादंबरी देवकांत चौधरी. सर्वप्रथम या सर्व मान्यवरांचे मनापासून आभारी. एवढी मोठी रॅली, त्यांना पाण्याची व्यवस्था सुविधा केली. मेन गोष्ट पाणी असतं, थकवा लागलं की पाणी प्यायला लागतं. सगळीच व्यवस्था व्यवस्थित केली, त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार. काव्य करिअर अकॅडमी कडून आणि माननीय श्री शंकर हुरसळे सर यांच्याकडून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. On the behalf of Sayadri English Medium School, I, Ishani Nampurkari, I am proud to be a part of Tiranga Rally. Thanking you for being ourselves involved in this rally. Thank you. नमस्कार, मी इंद्रायणी महाविद्यालयातील 12वीची विद्यार्थिनी श्रावणी शेलार. तर सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना मनापासून धन्यवाद की आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आज इथे येण्याचा, एकत्र येण्याचा आणि ही तिरंगा महोत्सव साजरा करण्याची संधी दिली त्याबद्दल. आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं, खूप अभिमान वाटला की आम्हाला आमच्या देशासाठी काहीतरी करता येतंय आणि ह्या सगळ्यांमध्ये आम्ही सगळ्यात जण खूप आनंदी आहोत. थँक्यू सो मच. 1 मिनिट ऐका सर्वांनी. आवाज शांत. आपला आवाज अत्यंत शांत करा. या ठिकाणी भारत माता आपलं मनोगत व्यक्त करणार आहे, त्यामुळे सर्वांनी शांतता ठेवायची. खरं तर ह्या रॅलीचा म्हणजे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिनाचा असतो. या दिवशीच भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि खऱ्या अर्थाने याच दिवशी आपली भारत माता स्वतंत्र झाली होती आणि याच निमित्ताने ही रॅली काढली आणि सगळ्यांना एकत्र येण्याची ही संधी मिळाली. त्यासाठी खूप खूप आभार. आणि सगळेजण इकडे एकत्र आले, सगळ्यांमध्ये त्यांचे देशप्रेम त्यांना जाणवले. आणि मी एक सांगू इच्छिते की भारताची कन्या, एक भारत कन्या म्हणून मला याचा खूप अभिमान आहे. आणि एक मनातली गोष्ट मला एक शेअर करायची आहे. जेव्हा रॅलीमधून आम्ही येत होतो तेव्हा सगळेजण फुले टाकत होती, सन्मान देत होती. तर मला एक अपेक्षा आहे भारताच्या सर्व नागरिकांकडून, जशी एक भारत मातेच्या वेशभूषेमध्ये एक सन्मान मिळाला, एक रिस्पेक्ट मिळाली, अशीच रिस्पेक्ट प्रत्येक मुलगी डिझर्व करते आणि प्रत्येक मुलीला हा रिस्पेक्ट मिळालाच पाहिजे. ती भारत मातेच्या वेशभूषेमध्ये असो किंवा नसो, ती भारत कन्या आहे आणि भारत कन्या असल्याचा या सर्व मुलींना अभिमान असला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की. सर्व
विद्यार्थ्यांना विनंती आहे, एक 2 मिनिट, सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपली रॅली 15 मिनिटांनंतर संपणार आहे. तुमच्या हातामध्ये जो तिरंगा आहे तो सगळ्यांनी आपल्या घरी घेऊन जायचा आहे आणि आपल्या घरावरती तिरंगा ध्वज फडकवणार का? कोण कोण फडकवणार तिरंगा ध्वज? आज संपूर्ण तळेगाव तिरंगामय करायचे आपल्याला, करणार ना? धन्यवाद. यानंतर आपली दुसरी कन्या बोलेल, मग मान्यवरांचं मनोगत होईल आणि मग राष्ट्रगीत होऊन आजच्या आपल्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. बोल दीदी. सर्वप्रथम माझे नाव मित्तल वावरे, मी यशस्वी करिअर अकॅडमीची विद्यार्थी व यशस्वी करिअर अकॅडमीचे संस्थापक सर आणि पुढे सर. आज जी रॅली झाली ती खरंच खूप एक भारावून टाकणारी होती. आजच्या रॅलीचे का म्हणजे नाही का, आजचे जे हे जुबानलेली युवक आहे ती आजची पुढची तरुण पिढी उज्ज्वल भविष्य घडवणार आहे. उज्ज्वल भविष्य घडवण्याचे नाही का आपल्याला एक उदाहरण आहे. आजच्या माझ्या या अशा छोट्या छोट्या लहान मुलांच्या माध्यमातून किंवा अशा तरुणींच्या माध्यमातून स्टेजवर जाण्याची संधी भेटते. आजच्या धन्यवाद. शेवटच्या सर्वांनी एकदा घोषणा द्या. भारत माता की जय जवान जय किसान वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीराम. बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. विद्यार्थी पूर्ण शांतता. या ठिकाणी समारोह झाल्यानंतर सगळ्यांना खाऊ या ठिकाणी मिळणार आहे. नाश्ता करायचा ना? तुम्ही दमलात का? नाही. तुम्ही दमलात का? भारत मातेचे सुपुत्र कधी थकत नाही. इथं कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांना नाश्ता मिळणार आहे. परंतु एक गोष्ट सांगतो, सगळ्यांनी ऐका. ज्या भारत मातेच्या एका मुलीला दोन्ही हात नाही, परंतु नेमबाजीमध्ये तिने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं, ही भारताची ताकद आहे. म्हणून आदरणीय धनंजयजींना सांगतो की आपण मार्गदर्शन करावं. भाऊ एक मिनिट फक्त, छत्रपती शिवाजी महाराजांना बोलायचं. सर्वप्रथम सर्वांना सुप्रभात. आज मी ज्या वेश दिसत आहे याची ओळख करून देण्याची कोणाला गरज नाही असं मला वाटतंय. जर आज शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जर आपल्यामध्ये असते तर त्यांचा काय संदेश असतात हे मी माझ्या मनोगतातून व्यक्त करतो. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना राजकारण शिकवा, त्यांना त्याचं ज्ञान असलं पाहिजे, पण शिक्षणात कधी राजकारण करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा मुद्दा आपल्याला सर्वांना माहिती आहे चालू घडामोडीचा. जर शिवाजी महाराज आता असते आपल्या सोबत असते तर त्यांनी हे सांगितलं असतं, स्त्रिया आणि पुरुष हे दोघे समान आहेत. स्त्रियांना जे स्वातंत्र्य दिलंय ते त्यांना पाळू द्या. आणि स्त्रियांना हे सांगतो, स्वातंत्र्य तुमचं आहे, तुमचा हक्काचं आहे, तुम्ही ते घेतलंच पाहिजे. आणि पुरुषांना पण हे सांगू इच्छितो, त्यांच्या स्वातंत्र्यात तुम्ही अडचण टाकू नका आणि त्यांना जेवढा सपोर्ट तुम्ही करू शकता तेवढं करा. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. एक मिनिट, सर्वांना विनंती आहे की आपल्या मान्यवरांचं मार्गदर्शन झाल्यानंतर पहिलं महाराष्ट्र गीत होईल आणि मग राष्ट्रगीत होईल. आणि सगळ्यांना आज एक संकल्प करायचा आहे, मावळ तालुका नशामुक्त करणार का? जोरात सांगा, मावळ तालुका नशामुक्त करणार का? अंमली पदार्थ मुक्त करणार का? धन्यवाद. पोलीस प्रशासनाने वरती यायचे. महाराष्ट्राचं कुलदैवत आई भवानी, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, मनोदेवता भारत माता,
स्टेजवरचे सगळे जमलेले मान्यवर, खाली उभे असलेले तरुण जे आता चलबिचल करतायत, आजचा दिवस हा केवळ तिरंगा रॅली काढून भागणार नाही. हा जो देश आहे त्याचा इतिहास वाचायचं वेळ ही बिलकुल आत्ताची तुमचे दिवस आहेत की त्यांनी हा इतिहास वाचला पाहिजे. या देशाला पूर्वी आर्यावत म्हणायचे, कोणी जम्बूद्वीप म्हणायचे, कोणी भारतवर्ष म्हणायचे, कोणी हिंदुस्तान म्हणायचे. तो हिंदुस्तान इराण पासून सुरू व्हायचा आणि मलेशियापर्यंत, मलय द्वीपापर्यंत यायचा. या देशाच्या 2 फाळण्या झालेल्या नाही. या देशाच्या आतापर्यंत 82 फाळण्या झाल्या. आज जर आपलं लक्ष माझ्या बोलण्याकडे नसेल तर तुम्ही काहीतरी मुघल या देशाच्या फाळण्या, या देशाचे तुकडे आतापर्यंत 82 वेळा झाले. हा जो इराण तुम्ही बघताय त्याला एक काळात पारसिक म्हटलं जायचं. हा जो अफगाणिस्तान तुम्ही बघताय त्याला एक काळात उपगणस्थान म्हटलं जायचं. त्या पाकिस्तानच्या वरचा भाग होता त्याला बलुचिस्तान म्हटलं जायचं. त्याच्या कडेला गांधार होता, तिथं गांधारीचा जन्म झाला होता. इकडे तुम्ही बघितलं तर त्याला तुम्ही भूतान म्हणता, तो भूतान होता. कुठेतरी तिबेट होता, त्याला त्रिवेष्टक नाव होतं. आणि अतिशय सुबलाम असलेल्या या मातृभूमीला हा देश, ही भारत माता सोन्याच्या सिंहासनावर बसून संपूर्ण जगाला मार्गदर्शन करत होती. आणि त्याच वेळेला 700-800 वर्षापूर्वी या देशावर पहिलं आक्रमण झालं, इस्लामचं आक्रमण. इस्लामचं आक्रमण नुसतं आक्रमण नव्हतं, ते लुटायला आले नव्हते, त्यांना पैसा नको होता. एकटा सोमनाथचं मंदिर 19 वेळा लुटलं गेलं. एक अयोध्या 3 वेळा लुटली गेली, काशी लुटली गेली, तोडली गेली. एकही मंदिर त्यांनी नीट ठेवलं नाही. मिळेल त्याला मारला, जो मुस्लिम होऊ शकला नाही त्याला नक्की मारला. इथे काय झालं तर इथे एक मोठा घोंगा होता, असं क्रूर क्रूर असा एक हल्ला झाला. आणि त्या देशावरती जी माणसं शांततेत नांदत होती, सोन्याच्या धुरात होती, जी अत्यंत आनंदाने आलेल्या अतिथीचं स्वागत करत होती, जी अतिशय सुजलाम सुफलाम या मातृभूमीवरती वेदपठण करत होती, जगाला जेव्हा कपडे घालायची अक्कल नव्हती तेव्हा या देशात 36 विद्यापीठ होती आणि तिथं 80,000 विद्यार्थी शिकायचे, वेदग्रहण करायचे. अशा या मातृभूमीवर ते आक्रमण झालं. साधं आक्रमण नव्हतं, त्यांनी या देशाला उभा पिळून टाकलं. लाखो लाखो लोक मारून टाकली. आणि त्यानंतर पहिला स्वातंत्र्य लढा सुरू झाला. पहिला स्वातंत्र्य लढा रायरेश्वरच्या मंदिरात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराज की रायरेश्वरच्या मंदिरात ती घेतलेली शंकराच्या पिंडीवर रक्त वाहून केलेली ती जी अभिषेक होता, ती जी शपथ होती, ती काय होती तर ही हिंदवी स्वराज्य पुन्हा निर्माण करील. हिंदवी स्वराज्य का तर हे जे परकीय आक्रमण आहे यांनी माझ्या मातृभूमीला छळलेले, इथं आया बहिणी पाठवलेले आहेत, या सगळ्या भूमीचा संहार केलाय. इथला देव देवळात नाही अशी अवस्था केलेली आहे. त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी
एक हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली काय आणि लढत सुटले काय. साधं काम नव्हतं. या भूमीवरती सोन्याचा नांगर फिरवणं साधं काम नव्हतं. काय तर त्या मित्रांना घेऊन, काय तर त्या लोकांना घेऊन असे तरुण पोरं, 16 वर्षाच्या पोराला कळतंय काय, पण त्या 16 वर्षाच्या एका मुलांनी 16, 17 वर्षाची मुलं जमा केली, हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. तो तानाजी, तो बाजी प्रभू, तो मुरारबाजी, एक एक नाव आठवा. या देशासाठी, इथल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेले ते पहिले जीव आहेत. त्या बाजी प्रभूला माहित नव्हतं समोरून 3000 सैन्य येत आहे. छाताड काढून खिंडीत 300 सैन्यानिशी उभं राहिलाय. 100% म्हणणार. सगळ्यांना माहिती होतं 100% आपण म्हणणार, पण राजे गडावर पोचले पाहिजे, तोफा धरले पाहिजे, तोपर्यंत प्राण सोडणार नाही. ते स्वातंत्र्य युद्ध आहे. साधं काम नाही. आले अंगावर, चिंध्या झाल्या छाताळाच्या, पण सोडलं नाही हिंदवी स्वराज्यासाठी. तो तानाजी पोराचं लग्न बाजूला ठेवलं. पहिलं काय तर पहिलं हिंदवी स्वराज्य, राजाचा हुकूम. राजा काय करतोय माहितीये, हिंदवी स्वराज्यासाठी मरायला लागलं तरी चालेल, आणि मग काळावर युद्ध. साधं काम नाही. तो मुरारबाई त्याच्या पुरंदरावरती 5,500 सैन्य, याच्याकडे केवळ 600 माणसं. गडाचे दरवाजे उघडले आणि निघाला. 5,500 सैन्यावरती ते तुटून पडले असं म्हणतात. मुंडकं तुटल्यावर सुद्धा 300 माणसं मारली होती. साधं काम नाही. या तुमच्या माझ्या स्वराज्यासाठी, तो पहिला शत्रू संपवण्यासाठी, त्याचं नाव इस्लामचा युद्ध. तो औरंगजेब आठवा. आजपर्यंत आपण औरंगाबादचं संभाजीनगर करू शकलो नव्हतो. केवढं मोठं स्वातंत्र्य आहे. एका शहराचं नाव आपल्या राजाचं नाव देण्यासाठी आपल्याला किती वर्ष लागली. केवढं मोठं स्वातंत्र्य आहे. आपल्याला जाग कधी येणार, कधी येणार जाग. आणि मग सुरू झालं दुसरं आक्रमण. दुसरं आक्रमण कोणाचं होतं, इंग्रजांचं. व्यापारी म्हणून आले हलकट. व्यापारी की आम्हाला थोडी जागा द्या, आम्हाला व्यापार करू द्या. आणि म्हणता या देशात शिरले. इथल्या लोकांना फसवलं, एकमेकांमध्ये लढवलं, आणि बघता अशी स्थिती झाली. 150 वर्ष राज्य केलं. 150 वर्ष. कशाला म्हणतायत, किती माणसं आली होती हो. तुम्ही आम्ही 70 कोटी होतो त्यावेळेला. आली होती किती, 70,000 माणसं. 70,000 माणसांनी 70 कोटी लोकांवर राज्य केलं. कारण आपण तुम्ही एकत्र नव्हतो. इगो, वेगवेगळी राज्य, मोठेपणा सगळ्यात विभागलेले होतो. जाती पाती सगळ्यात विभागलेलो होतो. ताकद विसरलो होतो. आणि या सगळ्याचं फळ त्यांना मिळालं. त्यांनी राज्य केलं. आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य लढा, पुन्हा एकदा लढणं. इथं कोणीतरी आता भगतसिंगाचं रूप घेतलंय, कुणी राजगुरूचं घेतलंय, कुणी इथं कोणतरी बाबा सुखदेव दिसतोय. या सगळ्या माणसांनी केलं काय, तुमच्या माझ्या सुखासाठी बलिदान करायला सुरुवात केलं. माहित नव्हतं त्यांना की मला फाशी होणार आहे म्हणून. चाफेकर बंधूंना माहित नव्हतं की रॅनला उडवल्यावरती आम्हाला फाशी होणार म्हणून. माहिती होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांना माहित नव्हतं की त्यांना मोठी शिक्षा होणार म्हणून. 2 जन्मठेपी, 50 वर्ष. कशाला म्हणतात, पण त्या माणसाच्या त्यावेळेला ताकद होती की तो समुद्राला दम देत होता. अबलान माझी ही म्हातारे, कथने हे अगस्तीचा आतारे, जो आचमनी एक क्षणी तुझा प्याला. सागरा
प्राण तळमळला, साधी गोष्ट नाहीये. हजारो हजारो क्रांतिकारक, हजारो गुमनाम क्रांतिकारक, कितीतरी माणसं आपल्याला माहिती, कितीतरी माणसं नाही, आणि त्यांच्यात परत आपण एकदा स्वराज्य खेचून आणलं परत. आणि हा आजचा दिवस आहे. आज 14 ऑगस्टला पाकिस्तान वेगळा झाला. या भारत भूमीचे पुन्हा एकदा तुकडे झाले. आजचा दिवस मला आयुष्यात कधी आवडला नाही, कधीच नाही आवडला मला. याच दिवशी हा तुमच्या माझ्या संकल्पाचा दिवस असला पाहिजे. आपण म्हटलं पाहिजे गेलेली भूमी एकदा परत घेऊ. इंच भूमी त्याच्यासाठी त्या लोकांनी रक्त सांडलंय. ती सगळी भूमी आम्ही परत घेऊ. आम्ही या देशाची लेकरं, आम्ही या मातृभूमीची लेकरं, आम्ही या मातृभूमीने ज्यांना जन्म घातला ती लेकरं, या देशाची भूमी एक दिवस तरी परत घेऊ. गई भूमी वापस लेंगे. कौन लेंगे? हम लेंगे. किससे लेंगे? पाक से लेंगे, चीन से लेंगे. माझ्या मागे म्हणणार गई भूमी, गई भूमी वापस लेंगे. वापस लेंगे. कौन लेंगे? हम लेंगे. हम लेंगे. हम लेंगे. किससे लेंगे? चीन से लेंगे, पाक से लेंगे. साधी शपथ नाहीये जी आज तुम्ही करताय. ही साधी शपथ नाहीये. त्यासाठी तन मन धन सगळं समर्पित करायला लागतं. मी शिक्षण घेणार तर या देशासाठी, मी अधिकारी होणार तर या देशासाठी, माझ्या शिक्षणाचा उपयोग होणार तर या देशासाठी. शपथ घ्यायला तयार आहात का? माझ्या शिक्षणाचा प्रत्येक क्षण, माझ्या तारुण्याचा प्रत्येक क्षण मी या देशासाठी जगीन. तर त्यांना बरं वाटेल ज्यांनी तुमच्यासाठी बलिदान केलंय. साधं काम नाही हे. तन समर्पित, मन समर्पित और यह जीवन समर्पित. चाहता हूं देश की धरती, तुझे कुछ और भी दूं. तोड़ता हूं मोह के बंधन, क्षमा दो. गांव मेरा घर खड़ा, आंगन क्षमा दो. आज सीधे हाथ में तलवार दे दो और बाएं हाथ में ध्वज को थमा दो. रक्तार्पित, शक्ती अर्पित, आयु का क्षण क्षण समर्पित. साधं काम नाही हे करायचंय. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मित्रांनो परत एकदा आपण झोपलो, आराम करायला लागलो, आणि तिसरा शत्रू आत्ता जन्माला आला. तो आतंकवादाच्या नावाने आला, तो नक्षलवादाच्या नावाने आला. तो तुम्हाला दिल्लीत आता दिसला की भारत तेरे तुकडे होंगे म्हणत दिसला की नाही? तो आपल्याच मुलांच्या तोंडून, आपल्याच युवकांच्या तोंडून आपल्याला काय ऐकायला मिळालं? तर भारत तेरे तुकडे होंगे. आपल्याच तरुणांच्या तोंडून आपल्याला काय ऐकायला लागलं? काय नाही ऐकलं आपण. हे तारुण्य आपलं, हे आपलं तारुण्य आहे का? आपल्या तारुण्यात, आपले या वयात या देशासाठी काहीतरी मी करून जाईन हे स्वप्न पाहिजे की नाही? तरच आपण निघू. एका कवीने म्हटलंय, राष्ट्रभक्ती ले हृदय में हो खड़ा यदि देश सारा, संकटों पर मात करे है राष्ट्र विजयी हो हमारा. क्या कभी किसने सुना है सूर्य छिपता अति निर्भय से? क्या कभी सरिता रुकी है बांध से वन पर्वतों से? चोर रुकते मार्ग चलते, चीर कर सब संकटों को, वर्ण करती कीर्ति उनका, छोड़कर सब असुर दल को. ध्येय मंदिर के पथिक को, कंटकों का ही सहारा, संकटों पर मात करे यह राष्ट्र विजयी हो हमारा. माझ्या बोलण्याच्या शेवटी आजच्या सगळ्या बोलण्याचं सार म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. ही गोष्ट आज पाठ करा आणि मनातल्या मनात भोकत राहा. एका झाडावर राहणारे पांढरं शुभ्र कबूतर
अतिशय सुंदर देखणं कबूतर. त्या कबुतराला 2 छोटी छोटी पिल्ल. ते कबूतर त्या पिल्लांबरोबर बसलेलं होतं. अचानक पाऊस आला. पाऊस आल्यावरती ती पिल्ल पटकन कबुतराच्या पंखाखाली दडली. जेव्हा ती पंखाखाली दडली त्याच वेळेला कबुतराला दिसलं, काय दिसलं असेल तर एक 2 उंदराची पिल्ल, 2 छोटी छोटी पिल्ल त्या कबुतराकडे केविलवाड्या नजरेने बघत होती. त्या कबुतरांनी त्यांना बोलवलं आणि सांगितलं की या माझ्या पंखाखाली या, मी तुम्हाला आज रात्री या पावसापासून वाचवतो. आणि पंखाखाली त्या उंदराच्या पिल्लांना पण घेतलं. सकाळ झाली, कबुतराची पिल्ल चिवचिव करत बाहेर आली. उंदराची पिल्ल सुद्धा बाहेर आली. समोर बसून दात विचकून हसायला लागली. कबुतराची पिल्ल भूक भूक आई आई भूक आई भूक म्हणून ओरडायला लागली. आणि त्याच वेळेला कबुतराला वाटलं चला मी यांच्यासाठी अन्न घेऊन येते, म्हणून तिने पंख फडफडवले आणि लक्षात असं आलं की मला उडताच येत नाहीये. रात्रभर त्या उंदराच्या पिल्लांनी आतून माझे पंख कुरतडले, आतून मला पार आजारी करून टाकले, आतून माझी वाट लावून टाकली. मी उडू शकत नाहीये. भारत मातेची आत्ताची अवस्था अशी आहे की ही नक्षलवाद नावाचं एक उंदराचं पिल्लू, हे चर्चेच्या निमित्ताने धर्मांतर करणारे एक उंदराचं पिल्लू, हे इस्लामचं आक्रमण करत बॉम्बस्फोट करणारे एक उंदराचं पिल्लू भारत मातेच्या पंखाखाली आश्रयाला तर आहे, पण पंख उतरतंय. लक्षात असू द्या, भारत मातेला वाचवायची जबाबदारी आपली. तुम्ही तयार आहात का? जोरदार 3 आवाज देईल. 3 आवाजानंतर माझं भाषण संपलं. जीवा जीव असोच हा आवाज दुमदुमला पाहिजे. माझ्यापेक्षा थांबा, जायचं नाही. माझ्यापेक्षा आवाज जर छोटा आला तर तुमचं तारुण्य मी समजणार नाही की तरुण पोरं माझ्या समोर येतील. भारत मातेच्या घोषणा दिन, वंदे मातरमच्या घोषणा दिन, बुलंद आवाज, मावळाचा वाघ येणार की नाही? हो. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 1 मिनिट, कुणी विद्यार्थ्यांनी जायचं नाहीये. राष्ट्रगीत होणार आहे तत्पूर्वी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र अंमली पदार्थ मुक्त करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्याची प्रतिज्ञा तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे आदरणीय प्रवीणजी कांबळे साहेब हे प्रतिज्ञा घेतील. मग राष्ट्रगीत होईल आणि मग आपला कार्यक्रम संपणार आहे. धन्यवाद. सर्व मुलांनी पुढे यायचंय. धन्यवाद सर. सर्वांनी पुढे यायचंय. सर्वांनी आपला उजवा हात पुढे करायचा आहे. मागे मी प्रतिज्ञा म्हणतो, माझ्या पाठोपाठ म्हणायची. आम्ही या राष्ट्राचे विद्यार्थी आणि युवा, आज गंभीरपणे अंमली पदार्थ मुक्त जीवन जगण्याची शपथ घेतो. आम्ही स्वतःला आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मित्र मैत्रिणींना कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे वचन घेतो. आमच्या परिसरात अंमली पदार्थाचा वापर किंवा त्याची विक्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत
आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. सहन करणार नाही. अंमली पदार्थ मुक्त, अंमली पदार्थ मुक्त, सुरक्षित आणि निरोगी सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करू. सर्वतोपरी प्रयत्न करू. आम्ही आम्ही आणि अंमली पदार्थ मुक्त आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी भारत घडवण्यासाठी सक्रिय योगदान देऊ. सक्रिय योगदान देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की. महाराष्ट्र गीत चालू करा. आणि मान्यवरांनी बाजूला थांबायचे. भारत माता आणि सर्व स्वातंत्र्यवीर पुढे यायचे. मान्यवरांनी बाजूला व्हायचे आणि राष्ट्रगीत चालू करायचे. मान्यवरांना विनंती आहे, सगळ्यांनी बाजूला व्हायचे. राष्ट्रगीत
भारत माता की, भारत माता की. सर्वांनी झेंडा तिरंगा आपला घरी लावल्यानंतर